हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. आता वाजे सकाळचे 8 आणि आज आहे ना रविवार आहे. तर बघा आज सकाळचा समस्त निवांत देवपूजा वगैरे झाली माझी. कालच्या व्हिडिओला प्रेम दिले ना, खरंच सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम राहू दे आणि खरंच असं तर सांगू शकत नाही मी, तर पुढे सांगणारच आहे थोडंसं. तर चला अगोदर ना घर आहे ना असं निवांत निवांत देवपूजा चालली. ती 4-5 दररोजची फुले भेटतात ना, असं बघा देवपूजा वगैरे आवरून झाली माझी. तर चला सगळी बाहेरची वगैरे कामं आवरून घेतली ना. आज रविवार आहे ना, तर इतकं निवांत चाललंय स्वयंपाकाला ना, आणि इतकी गडबड पण आहे ना. तर आज चला जसा असेल तसा असेल, आणि घेतला एकदाचा सगळा स्वयंपाक बनवायला. तर आज उशीर झालाय ना, तर 8 वाजून गेलेले आहेत. तर चला 8-8:15 वाजले असतील. आणि बघा असं जरा वेगळ्या पद्धतीचं ना असं कारलं बनवायचं चालू आहे माझं. तर बघा प्रत्येक वेळेस मी हीच पद्धत बनवत असते आणि म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि बघा असं आपण वांग्यामध्ये जसा मसाला भरतो ना, तसं त्याच पद्धतीचं बघा मी मीठ भरत असते कारल्यामध्ये, आणि ते वाफेवरती छान शिजवून घेत असते. म्हणजे की कढईवरती म्हणा पातेल्यावरती म्हणा, तर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, असंच शिजवायचं. आणि इकडं म्हटलं तर मी असं छान असं करडीची भाजी धुवून घेतलेली आणि बारीक पण चिरून ठेवली. आणि बघा 2-3 दिवस झालं ना ह्यांनी पालकची भाजी आणून ठेवली होती माऊलीच्या पप्पांनी. तर बघा ही म्हणते मला नको, ते म्हणते मला नको. तर म्हणलं चला आज मस्तपैकी पालक पुरी करूया, आणि रविवार पण आहे तर पोरांना पण होईल नाश्त्यासाठी. तर असं बघा इकडं पालकची भाजी टाकली मी शिजायला शेगडीवरती. आणि इकडं म्हटलं तर बघा कोथिंबीर लसूण आणि मिरची घेतलेली मी पालकपुरीसाठी. तर खरं तर बघा मला इतका लसूण लागतो ना, खरंच भरपूर असं लसूण लागतो प्रत्येकच भाजीला. तर एवढा मोठा लसूण घेतलेला मी पालकपुरी बनवण्यासाठी. तर चला, आणि सकाळची आज इतकी गडबड आहे ना, तर काय सांगायलाच नको. आज लई भरपूर असं रविवार पण आहे, निवांत पण चाललंय आणि गडबड पण तितकेच. तर आज आम्हाला ना जायचं आहे बाहेर. तर कुठं जायचं कुठं ना, तर नक्की सांगते तुम्हाला. तर बघा काय होतं काय माहीत नाही. व्हिडिओ शूट करता आला तर नक्कीच करल, आणि नाही तर मग राहिलं तर बघा असं द्या, थोडं का होईना मी करल नक्कीच व्हिडिओ शूट. तर आज आम्हाला जायचं आहे भावाला मुलगी बघायला. तर मुलगी बघायला जायचं आहे. आणि बघा असं मी ठेवलं इकडं कढईमध्ये कारलं टाकून ना शेगडीवरती, आणि लगेचच बघा पीठ चाळायला घेतलं, आणि पेस्ट पण करून घेतलेली. असं बघा असं पालकची भाजी इतकी शिजून गाळ झाली ना, लगेचच शिजली, 1-2 मिनटातच भाजी शिजलेली. बघा मी टाकताना ना असं थोडंसं पाणी गरम करून ठेवलं होतं, आणि त्याच्यातच भाजी टाकलेली धुवून चिरून. तर लगेचच वाफेवरती असं मस्त भाजी शिजून घेतली की थोडंसं पीठ चाळलं त्याच्यामध्ये. बघा ते नाही का लसूण खोबरं कोथिंबीर खोबरं नाही, जिरी ओवा लसूण हे पेस्ट केलेली ना, ते पण टाकलं, मिरची आणि भाजी पण टाकली. तर भाजी बघा पीठ मळताना ना भरपूर मला हाताला पोळत होती, तर गरमच भाजी होती ना. तर असं बघा छान असं पीठ मळून घेऊया म्हणलं. तर सोडा वगैरे काही टाकला नाही, थोडंसं चवीपुरतं मीठ ना. आणि एवढं जर पीठ पोळतंय ना हाताला, तर बापरे लय पोळतंय. आणि आज रविवार आज तर पोरांचा एवढा जर गोंधळ आहे ना, बापरे काय सांगायलाच नको, आज लय गोंधळ आहे पोरांचा. तर बघा असं सकाळी सकाळी चाललंय माझं मस्त नाश्त्यासाठी बेताराचं छान पीठ मळून घेतलं. आणि इकडं शिजतात आपलं कारली पण. तर असं वाफेवरती कारला शिजवलं ना, खरंच कारला अजिबात कडू होत नाही. आणि चला म्हणलं कारल्यासाठी ह्याच्यासाठी ना करडीच्या भाजीसाठी इकडे शेंगदाणे पण भाजून घेतले, थोडंसं जास्तच भाजले. आणि भाजी पण बघा असं धुवून टाकली ना. तर भाजीलाच ना मी मिरची वगैरे काही टाकणार नाही, तर फक्त मिठाचीच भाजी बनवणार आहे. तर बघा जास्त करून आमच्यात ना भाज्या मिठाच्याच असतात, आमच्या घरात जास्त सगळ्यांना मिठाचीच भाज्या आवडतात. तर दिली एकदाच भाजीला फोडणी. तर असं झालं होतं की बघा एक एक काम ना माझ्या हातातनं पडत होतं, तिकडे जायची ओढ लागली होती ना, तर कधी असं उरकलं असं झालं होतं. तर पोरांचं पण एवढा गोंधळ होता, आणि घरातला पसारा वगैरे, परत भांडी कपडे हे अजून झालंच की आलं. तर शेळ्यांना वैरण पाणी हे अशी सगळी कामं आलीच. तर म्हणलं चला कोणचं करू कोणचं नाही. तर माऊलीला बघा शेंगदाणे आवडतात ना, तर माऊलीने असं शेंगदाणे घेतले खायला गरमागरम. तर चला भाजीला पण फोडणी देऊन घेतली, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. तर शेगडी चालू होती आणि इकडे गॅस चालू होता, तर इकडं पण बघायचं आणि इकडं पण बघायचं, असं माझी गडबड उठली ना सकाळी सकाळी. तर म्हणलं चला, आणि एक करायचं आणि एक सोडायचं असं काम चाललं होतं. तर खरंच बघा बायकांचं, प्रत्येक बायकाचं आणि कुठल्या पण असू द्या, असं कुठं जायचं म्हणलं ना, तर काय करून काय नाही होत, आणि कामं पण करावीच लागतात ना.
नाही करून तर कसं चालणार. तर चला भाजी वगैरे घेतली बनवून. तर लगेचच बघा मी भाकरी पण बनवून घेतल्या. ह्यांना भाकरी पण खायची होती ना, 2-3 भाकरी बनवून घेतल्या. तर चला म्हणलं पोरांसाठी ना भाकरी नसली तरी चालती, त्यांना पालकपुरी बनवली होती. तर ह्यांच्यासाठी असं भाकरी बनवायला घेतल्या आणि माझ्यासाठी पण भाजी तर अगोदरच बनवलेली. तर खरंच कधी असं काम होतील आणि कधी एकदा जाईन असं होते बघा. बायकांचं, प्रत्येक बायकांचं हे असंच चाललेलं असते. तर भाकरी बनवून घेतल्या तर बघा असं एवढं तेल तापलेलं ना, तर तेल तापायला ठेवून मी असंच बाहेर काहीतरी करायला गेलं तर एवढं तेल तापलं तर एवढी असं पुरी करपली. तर खरंच खूप खूप गोंधळ झाला होता आज माझ्यासंगत. तर बघा असं घेतल्या पुऱ्या तळायला आणि बघा मला परत ना असं फोन आला ना अचानक. तर परत मग मी अक्षताला म्हणलं चल तर थोड्याशा पुऱ्या तळायला बसवलं. तर तिनं ना चिमट्याने पुऱ्या तळायचं चालू होतं तिचं भीत. तर म्हणलं चल कसं का असं ना तळून घेऊया. तर चला बघा खरंच छान मस्त असं पुऱ्या तळलेल्या आपल्या. तर अक्षता असं बघा इकडं पप्पांबरोबर ना कसं चालली मस्ती. तर खरंच माऊली म्हणतो माझं पप्पा आणि अक्षता म्हणते माझं पप्पा. तर बघा आलो एकदाच ना थोडंसं होईना व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आलो आहे आम्ही मुलीच्या घरी. तर बघा हळदी कुंकू असं ओटी वगैरे भरायचं चालू आहे. तर सगळ्या बायकांनी बघा तिला पेढा हातातच दिला. तर मी म्हणलं चला आता आपण तिला पेढा भरवूया. तर मी तिला पेढा भरवला तर सगळे हसायला लागले. तर बघा असं झाला मुलगी बघण्याचा कार्यक्रम. राधिकाचा बघा परत आम्ही घरी आल्यावर ना असं डान्स चाललाय रडू नको बाळा. तर असं बघा आम्ही आवाज ना पूर्णपणे बंद केलेला आहे. तर खरंच तिला खूप गाण्याची आवड आहे ना, खरंच छान डान्स करत असते ती. तर तिनं बघा मोबाईलमध्ये गाणं लावलं होतं ना, तर म्हणलं तर मी आवाज पूर्णपणे बंद केला, आवाज नाही घेतला मी. आणि पोरांचा पण गोंधळ चालू होता ना बोलण्याचा कालवा हसायचा ते, तर नाही घेतला. तर खरंच बघा खूप छान डान्स करत असते तिला. लय या डान्सची आवड आहे ना, तर प्रत्येक ती गाण्यावरती डान्स करत असते. आज मस्त बघा पाणीपुरीचा बेत आहे आणि खरंच माऊली बाळाने ना आपल्याला हट्ट केला होता पाणीपुरी खाण्याचा. तर आज बघा ह्यांना ना मला सांगायचं आठवणच नाही, लक्षातच नाही माझ्या शेव आणायची. तर जे फरसाणा होता ना घरात तर तेच फरसाणा मी घेतलेला आहे. म्हणजे चला जसं कसं का असं ना साधं सिंपल, आणि म्हणलं चला लेकरांचा लय हट्ट असतो ना तर बनवूया. तर असं बघा तिखट पाणी आणि गोड पाणी हे सुद्धा मी घरीच बनवलेले. आणि असं मस्त पातीचा कांदा वगैरे चिरलेला आहे आणि हे बटाटे पण असं मी घरीच बनवले. तर एक वेळेस ना साधी सिंपल गावाकडच्या पद्धतीत असं मी बनवलेलं आहे. तर एक वेळेस ही रेसिपी ना मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. कसं वाटलं बोलू ना माऊली सगळ्यांना खायला पाणीपुरी खायला. आणि माऊलीचे एकदम फेवरेट आहे ना, एकदम फेवरेट आहे पाणीपुरी. तर 2-3 दिवस झाले ना माऊलीला पाणीपुरी खायची होती. तर म्हणलं चला आज बनवूया. तसं बघा साधं सिंपलमध्ये पाणीपुरी बनवलेली आणि मधनं ना असं थोडासा फरसाणा टाकूया. तर बघा शेव नाही ना, शेव भेटली नाही तर आमच्या इथं दुकानात जवळ शेव भेटत नाही. तर म्हणलं चला असं साधे सिंपलमध्ये ना असं बनवलेलं. तर या सगळे पाणीपुरी खायला बोलवत सगळं ना पाणीपुरी खायला. बघा माऊली बाळा काय म्हणताय ना माऊलीच्या खरंच फेवरेट आहे पाणीपुरी.